तर आपल्या जुन्नर तालुक्यामधली धरणं आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी, हे जे पाणी आहे यंदाचं वर्ष दुष्काळाचं जरी असतं तरी यंदाच्या वर्षी आपल्या जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी कसं लागतं या बाबतीचा निर्णय यंदाच्या कालव्याला पण पुढच्या वर्षी पण दुष्काळ असेल अंदाज असा वर्तवला आहे. पुढच्या वर्षी पण अजून आपल्याला अत्यंत काटकसरीने कशा पद्धतीने पुढे पाण्याचा वापर करता येईल हा आपला मोठा प्रश्न आहे. हा पाण्याचा वाद हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे. या पाण्याचा वाद हा आपल्या धरणाच्या शेजारच्या असलेल्या गावं आणि आणखी जे जिल्ह्याचे लोक असतील त्यांच्याबरोबर हा निश्चित प्रकारे वादाला आपल्याला भविष्यात सामोरे जावं लागणार. म्हणून जुन्नर तालुक्याची सगळी पक्षाची मित्रमंडळी आहे एकत्रितपणे आपल्याला काहीतरी ठोस भूमिका ठोस पाऊल उचलून या पाण्याच्या संरक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीला पुढच्या 1-2 वर्षांमध्ये जे आपल्याला कुठल्याही पीक असेल उसापासून इतर नंतर पीक असेल याच्याकरता आपल्याला खूप मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार. आपला जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका आहे. आपले जुन्नर तालुका यामध्ये 7 गड किल्ले हा इतिहासाचा तालुका आपल्याला ओळखला जातो. अष्टविनायकचे 2 गणपतीचे देवस्थान आपल्या इथं आहे. आपल्या तालुक्यामध्ये या जगात कुठेही जायचं आहे अशा 319 लेण्या फक्त या जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जातात. या जुन्नर तालुक्याची हवा इथले लोक हे अत्यंत समृद्ध विचाराने पुढे जाणारी आमची जुन्नर तालुक्याची भेटी आहे. इंग्रजांच्या काळापासून जुन्नर तालुका राहण्यासाठी अत्यंत उत्तम जागा आहे. त्या अलेक्झांडर गिब्सनने इथं बोटॅनिकल गार्डनची स्थापना केली आणि तिथं जतन अजून आपण करतोय. असं चांगलं या हवामानामध्ये कृषी प्रधान आपल्या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूरदृष्टीचा नेता आम्ही पुढे जायचा असेल तर शरदचंद्र पवार साहेबांच्या आपल्याला पुढे जाता येणार नाही हे निश्चित प्रकारे आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या पाण्याच्या बाबतीत आता इथं मागांची चर्चा झाली. देवदत्त निकम साहेब बोलले की 10 पटीने आपल्या पाणीपट्टीचा दर एमडब्ल्यू आधारित संस्थेने वाढवला. एमडब्ल्यू आधारित संस्थेने जे 10 पटीने दर ही शासनाने शिफारस केली, शासनाच्या माध्यमातून त्याला ऑर्डर मिळाली. पण आता या शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आपला तुमचा एक लोकप्रतिनिधी असल्याने शासनाकडे ते सादर केलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये तो 10 पटीचा दर कॅन्सल करून आपला जो पूर्वीचा 1 पटीचा दर आहे तो दुपटीने करून हा आपला पाणीपट्टीचा विषय हा येत्या काही दिवसामध्ये निश्चित प्रकारे भेटेल एवढं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. काल राजमाता जिजाऊ माताची जयंती संपन्न झाली. काल राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा केला आणि त्याचबरोबर आमचे छोटे बंधू सत्यशील शेरकरेचा वाढदिवसाला हजारो बैल पळाली. त्या गाड्या मार्गांचा आपण सत्कार केला. निश्चित प्रकारे सत्यशील दादांनी पुढच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे कारखानदारीच्या माध्यमातून चांगलं कार्य करावं विश्वास आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर टाकला आणि तो सार्थक करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं पाहिजे. कालच पवार साहेबांच्या बातम्या आपण पेपरला वाचल्या की सीबीसी युनिट म्हणजे सेंट्रल कॉम्प्रेस्ड बायोगॅस युनिटचं प्रत्येक कारखान्याने केलं पाहिजे. कारखान्यामध्ये त्या अनुषंगाने त्या वेळेला जर बदल केला नाही तर कारखानदारी अशी अडचण येतील. पण आपल्या कारखान्यात तेव्हा तो बदल केलेला आहे. सीबीसीचा युनिट पण आपल्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करतात असं मला मगाशी एमडी साहेबांनी सांगितलं. तो माझी विनंती असतात की कुठल्याही प्रकारचं खासगीकरण न करता कारखान्याने स्वमालकीचं सीबीसीचं युनिट भविष्यामध्ये आपल्या कारखानदारीचा आपल्या सभासदांचा हित तपासून कारखान्याने ते सीबीसी युनिट चालू केलं पाहिजे. हे आमचं सगळ्यांचा मानस असं मला निश्चित प्रकारे सांगायचं आहे. आम्हाला सर्वांनी इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल चेअरमनचं आणि त्यांच्या संचालक मंडळाचा आभार मानतो. वेळेअभावी व्यासपीठावरचे सगळ्याच पक्षाचे सगळे लोकांनी जरी बोलू शकले नसले तरी सन्माननीय शरदचंद्र असतील, आशाताई असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, संजयराव काळे साहेब असतील, माऊलीराव पिल्ले असेल या सगळ्यांच्या वतीने या जुन्नर सहकारी साखर कारखान्याला शुभेच्छा देतो.
वल्लभचे बेंडके साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.